कडे हो, तुम्हाला काय माहित आहे की नाही, गा ट्याव ट्याव करत पोलीसची गाडी आली ना बाबा, त्यावरती रिपोर्ट दिला ना रे बाबा. हो, तर बबण्याले पाहून राहिले, ते बबण्याचा आज PCR आहे. कुकडे दिसली बा पोलीसची गाडी, हो आम्हाला काय आवाज आला नाही बा. बबण्या ना रिपोर्ट दिला, कोण दिला सांगा आता. हा मुंशीरामनी काही हेंबाळच आहे की नाही, कोणती रिपोर्ट? अरे त्यावरची रिपोर्ट दिला शिवल्या बायकोन त्या बबण्याचा. मारे लगा हे बाई लगा लफडे खोर खोर बापा, ही रिपोर्ट देऊन राहिली का आता? सांगा आता, लहान तोंडावर बोलणार नाही का हे? हा, आता बबण्या जर का बोलला नाही, त्यानंतर म्हटलं माय काहीच नव्हतं हिच्यासोबत, तर घ्या आता आपत जाई की नाही मग. कुठे वा तटून फोन लावते फक्त आम्हाला, आणि तुम्ही तिकडे भानगड पाहायला जाते ना, पोलिसवाले काय म्हणतात काय नाही, ती बाई काय म्हणते काय नाही. हा, काय राजा तुम्ही इकडे आले आम्हाला सांगायला बा, हे हेंबाळ्या राजानी काय. अबे आम्ही तडसा गेलो असतो गावात, माझून कोण गेलो असतं मग, सांगा नाही लागत का गावातल्या लोकाईले की पोलीसची गाडी आली 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 आली. हा, हे नाही करा लागत का, दोंडीने पिटा लागत का गावात? पण बाईची लय हिंमत आहे बा. बबण्यातून तिचं इचकलं तर डायरेक्ट चालली गेली बा ते पोलीस स्टेशनमध्ये. सांगा रिपोर्ट देऊनही टाकला बबण्या ना आता. सांगा आता, फालतू बबण्याला मार खाना आहे की नाही आता. ती बायको कोणाची आहे? शिवल्याची आहे ना, पोलाद आहे ती, पोलाद आहे. हा, तू पहिल्यापासून भांडणच करू झाली, तिचा बापही भानगोळ्याचा आहे. आता आपण का पाहायला नाही का तू कसा आहे, तर खांडू घरा बाईचा बाप. आणि हा शिवलेही तसाच भेटला, आणि तिला नवराही तसाच भेटला, आणि मग तशी बायको निघीन तर काय नाही होई. त्यावरची मोठे पोलाद व्हायला आहे ते भांडणं करू करू. तिला पोलीस स्टेशन तर तास दिसते. बोलात तर आहेच आहे, अगोबी साऱ्या गावाची असं तसं म्हणा तुम्ही, तास तर टर कपडे फाळते ती. पण आता कशी गुतेला आहे म्हणून ते काही भादरून नाही, चबरून नाही राहिली, नाही तर बेजा शिल्लक बोलते ते. हो, मा इकडे तर म्हणजे मोठा डोळे करू करूच पाहिजे ते. तो गुत्तेला तरी बाबण्या नाचा रिपोर्ट द्यायला बाबू, एवढी हिंमत कोणातच नाही. त्याचं सरमीनं माणूस लाजीनं घराबाहेर नाही निघत, तोंड नाही दाखवत नाही माणूस. एवढं लफडं करून बाई बाय ताट मान करून चालून राहिली, पोलीस आली आणले का सांगा. काय झक मारेन माणूस आहे काही लाज? पुरे बिनलाजच काम आहे की नाही. अरे बुडबा, बेशरमाल कुठे लाज असते काय? हा, बेशरम लोक मान टाईट करून चालतात, त्याला काहीच वाटत नाही. एवढं लफडं झालं, एवढं माजून झालं, हा तिला तर काही ना काही वाटेल पाहिजे होतं. पण ती कुठे गेली? पोलीस स्टेशनला गेली. तिला काहीच वाटून नाही राहिलं, काही गमबी नाही त्या गोष्टीचा. माजून झालं का हाजून झालं का. आता काल पेपर लिहिते ती पा, पोलीस कंप्लेंट झाली पेपर लिहितेस ना. काही बेशरमपणा पाहिजे नाही रे बा माणसाच्या अंगीला का. पाहिलं का साऱ्या गावातल्या बदनामी झाली, थू थू करून राहिलं सारा गाव. हा, तोंडा खायला जागा नाही बा. इज्जतदार असता तर माणसानं घराबाहेर नसता निघला. हे बाई तर पुरी बेशरम आहे बापा. हितल्या का अशी बाई पाहिली नाही बाबा मी ना. तुझ्या हाय ती बेसरम, आपल्याला काही नाही करायला लागत, त्याचं ते पाहिजे सायचे. पण चाला मजा आता बाहेर जाऊ सायचं, कुठे भांडण चालू आहे तर बबण्याला झोडतात की तिला झोडतात पोलीस आले पाहून. जायला पुरत नाही बाबा. तिनं आपले नाव घातले तर काय करशी. नाही ती आपतची पुडी आहे, ते काय खरं आहे कुकडे बोलटीन वारत वाईट वार आहे ती. तिच्या नांदी लागायला पुरत नाही बापा. काही जायला पुरत नाही. गावात लागलं तर माझून कर आली आली गेली गेली, पोलीसवाले आले आले. ती आहे म्हणा ते बताला जाय बाबा, बाई काही सांगता येत नाही तिचं. जाऊ द्या बाबा, काही जायला पुरत नाही मग. हा, करा गावात माझून मग आता. हो हो, आता तेच तर करणं आहे आपल्याला, गावातच माझून करणं आहे. चला दोघे जण, चला चला लवकर, चला लवकर गाडीत बसा चला. हो साहेब येतो ना बापा, येतो. हो साहेब, मी येतो बाबा, येतो तुमच्या भागासाठी, मसासाठी येतो बाबा. चला घ्या या बाईले, घ्या चला, टाका गाडी त्या बाईले, चला चला लवकर. बाई चल, बस गाडी, चल चल लवकर. काय कोणाला म्हणाल तुम्ही साहेब गाडीत बसायचं? मी नाही बसत गाडी फाडीत. तो वळत चालत घ्या, चला चला. या बाईचे नाटक ऐकूच नका तुम्ही आता. चला घ्या हात धरा या बाईचा, न्या वळत गाडीलो. हे बरे नाही सांग तुम्ही मला ओळख काढ, तुम्हाला माझी हिसका दाखवा लागते वाटते. हा, मी एसपी ऑफिसला जाईन, तुमचं नाव सांगून देईन मी डायरेक्ट. हा, सांगून राहिलो मी. हा, मा नुकसान झालं एकटं. मा नवरा वागवत नाही मला, आणि मा लवर बी मला सोडून राहिला. तुम्हाला मी कंप्लेंट केली, तुम्ही मला न्याय द्यायला पाहिजे. तुम्ही माझ्यावर अन्याय करून राहिले, मलाच पोलीस स्टेशनला नेऊन राहिले तुम्ही. अरे गड्या, हे तुला जबर आहे गड्या. एसपी ऑफिसला जाईन म्हणजे डायरेक्ट. अरे गड्या साहेब, कसं करता बाबा, हे तर मोठ्या ऑफिसला जातो म्हणते बाई. हा, वाटील कशी गुंडी अटकुली आता पोलीसवाल्याची. बाई एसपी ऑफिसला जातो म्हणते, शिवलेली बायको सांगाव किती बेकार आहे बाई. तर पोहोचला नाही आहे तर बाबा, हे काय कमी पोहोचले आहे का बाबा बाई रे. 52 पत्त्यातली जोकर आहे, जटी टाकसान पत्त तडीच लागते ती. बेकार आहे ती. तुम्ही खोटं बोलून राहिले आमच्यासोबत, आणि वरून आमच्यावर शिजूर होऊन राहिले. हा, एसपी ऑफिसला जातो, ढमक ऑफिसला जातो. हा, काय तुम्ही काय सांगाल की मा नवरा मला वागवत नाही, आणि तुम्ही न कोणाला दाखवलं मला तुमच्या लवरले. हा,
हे कोणतं काय आहे तुमचं? हा, पहिले कशाला खोटं बोललो तुम्ही? खोटं बोलायची सजा आहे तुम्हाला. साहेब बोल नका, 1 मिनिट मा ऐका फक्त. तुम्हाला जर मी म्हटलं असतं की महालवर मला वागवत नाही, तुम्ही कंप्लेंट नोंदवली असती का? नाही, नोंदवलीच नसती ना. मी तुम्हाला मा नवरा वागवत नाही म्हणून तुम्ही अटलोक आले. हा, लवर म्हटलं असतं तुम्ही अजिबात आले नसते ना, अटलोक आलेच नसते. हा सरपंच चांगले कैची अटकवले पोलीस झाले तर आता ते बोलायला जागाच नाही ठेवली. बाई पण लय शातीर आहे रे बापा, हे पुरी पोहोचेल आहे बापा. नामदेव भाऊ बेकार आहे राजा, हे बेकार बाई आहे राजा. आहे नसतो आलो आम्ही, आम्हाला कामच ते आहे ना, आम्हाला ड्युटीच ते आहे. हे लोकांच्या समस्या, लोकांच्या कंप्लेंट नोंदवणे आणि तिथं जाऊन काय शहानिशा करणे. आम्ही आलोच असतो ना तुमच्याबरोबर, आलो नसतो का? हा, तुम्ही खोटं का बोलले? हे आमचं गुन्हेगार पकडणं हेच काम आहे. हा, तुम्ही खोटं खोटं बोलले ना, म्हणून आमचा विषय. नाही तर मग खरं बोलले असते तरी आलो असतो ना आम्ही. पाव पोलीस वाले आता काय चोपड चापड करून राहिले, ते अंगलट आलं पाटील तर पाव. त्याला असं वाटलं की बाई लय सोपी आहे. हा, घ्या गाडीत टाका. ते का सोपी आहे का बापा रे? ते काय जे पोंडी दे भाऊ, शिवल्याची बायको आहे ना रे बापा ती. हा, शिवल्या कसं 10 चबर आहे तर बाई 15 चबर आहे ती. काही सांगू नका साहेब, तुम्ही आता फक्त कसं चोपड चापड करून राहिले, म्हणजे तुमच्या अंगलट येला आता हे प्रकरण. हा, हे सांगा तुम्ही. तुम्ही जर हा प्रश्न जर सॉर्ट आउट जर नाही केला तुम्ही ना, तर तुमचा बजेट बसवून मी डायरेक्ट SP ऑफिसला चालले जाईल. हा, मी याला पुरी रस्त्यावर मले ना वागून राहिलं, माया बाप नवरा वागवायला तयार नाही. हा मा लवर आहे, याच्यासोबत मी प्रेम केलं, हा बी आता मला वागवायला तयार नाही. काय करणार तुम्ही, करा आता. तो करतो आम्ही, काहीतरी करतो. पण चला पोलीस स्टेशनला जाऊन बोलू ना आपण. आता बोलून काही अर्थ नाही ना. या दोघांनी घेतो पोलीस स्टेशनमध्ये, याचा PCR काढतो, मग काय तर पाहू आपण. नाही, ते पोलीस स्टेशन सांगूच नका, मला ते गाजर दाखवूच नका तुम्ही. मी पुरी रस्त्यावर येला बरं, मागणा पुढे फप्पुळा उडे, आता मा काम असं व्हायला. हा, मला ते सांगूच नका. पोलीस स्टेशनला नेतो, भला नेतो. हा, मा लवरटी हजर काय करणार तर करा तुम्ही आता. बापा मार काल शपूट डांबून राहिले, त्या नवराटी हजर आहे ना बापू. वाजले का झवझवले का मास नाव घेऊन राहील लवर त्या मारले. हा, मी ना काहीच नाही केलं ना बाय, तूच तर पुढच्यासारी चिटकली होती मले. हा, तू मा नाव काल घेऊन राहिली. जाधव यांच्यावरती लक्ष ठेवा. सरपंच नामदेवराव चला बरं तिकडे चला बरं तुम्ही. हो, चला साहेब. सरपंच नामदेवराव काय ना काही राजा याच्यातून मार्ग काढावा. कसं हे लय चांगलं टाळलं राजा आमच्या बरोबर. कसं आम्ही ना पहिले विचार केला नाही झालं. हा, या बाईच्या गोत्यात आलो आम्ही. तुम्ही काही ना काही समजून काढा राजा, मार्ग काढा काहीतरी. बाई आम्हाला धोकड्यात येऊन राहिली बा, SP ऑफिसला जाईन म्हणते. सांगा आता काय करा आम्ही. साहेब आता काय करा सांगा बा तुम्ही ना. आता पोलीस स्टेशनले कंप्लेंट नोंदवली त्यावेळेस त्या बाईनं. त्यावेळेस आम्हाला फोन नाही केला, काहीच नाही बा. तुम्ही डायरेक्ट गाडी घेऊन गावात आले. पहिले कसं प्रकरण पहिले काय काय नाही हे तर पाहिला होतं तुम्ही ना. साहेब माझा नंबर आहे राजा तुमच्याजवळ, पण तुम्हाला एक फोन नाही करता आला बा. मला एक फोन. बाबा आमच्या डोळ्यावर उखड्यासारख्या पट्ट्या त्यानं बा. बाईवर अत्याचार झाली, नवऱ्यानं काढून दिलं. म्हटलं चला बापा, हां लाडकी बहीण आहे आपली, मदत करू. पण काय जगाय बापा, हे तर आपतची पुरी आहे. हां काहीतरी करा राजा, समजून सांगा तुम्ही यांना. बरोबर पाहतो आम्ही काहीतरी. चला तुम्ही. हा चला, करतो आम्ही काहीतरी. चला. दगडू तू कसं बबनले घेऊन जाय, 2 गोष्टी जरा समजून सांग तिकडे. आणि शिवला तू आमच्या बरोबर चाल बरं. चाल हो, नेतो नामदेव. चला पाटील तुम्ही. हा चला बबन मग चला बा. गडे हे पुरं मागला घेऊन राहिलं बा. शिवलेचा नवरा आधी हजर असल्या त्याचं शेपूट नाही दाबून राहिली, ते माझ नाव घेऊन राहिली बा. घडी लवरच करून राहिली. हा बरं काय रे गडे हो, कसं रे? कारण मग लफडे तुमचं नाव घेणार तर कोणा घेईन तर ते. काय शिवला रोज नाव नाही घेऊ शकत ते, तुमचंच नाव घेणार आहे ते. तुमचं शेपूट दाबीन ते बाई. अरे बापा दगड तिकडे बोलू बा, ऐकू गेलं अजून आपण. चल बापा चल. मला वरची म्हणतात ना, मग मी का कमी आहो काय? हा, मला कमी नका समजू तुम्ही. मी तुम्हाला वरून पुरतो. हा, यायला वाटते आम्ही शायनी. हो शायनी नाहीच तुम्ही. यायला सर्कस करतो ना, सर्कस करतो. आता मी पुरी रस्त्यावर याला ना अंगला दिलाय माया. मी काय करू? हा, मागे ना पुढे फप्पळवड माझं काही नाही ना आता. मी बजेटच बसवत आता यायला. कुकडे नाही म्हणा, कुकडे चर्चा करा काय तर. मला माझा निर्णय भेटला, मला मा लवर न वागवलं ठीक, नाही तर मग बजेट आहे यायचा. सारे बजेट बसू तुम्ही आता. उसने रे काय म्हणता? उसने तुम्ही माय आली ना बा, पोलीस घेऊन आली तुम्ही माय. हो, गाडी ठेवा करत आली. मला माहित आहे बे, मा बापा फोन आला त्या पोलीसवाल्याचा, इकडे या म्हणे. बापान सांगितलं मला, आली माय पोलीस घेऊन आली ना. आता तुम्ही माय घरी येईन का पोलीसवाले आणले त्या मायनं? अरे हा, आता येईन तुम्ही माय घरी.
पहिले का भुसणे आता सारं हुकलेलं का रे आपलं? हा, हॉटेलमध्ये जाऊन आलू बोंडा खाणं, कचोरी खाणं, आता काची 20 रुपये भेटणार बा? ती माय आली की काचं काय? ती माय बेजा कंजेला बा, रुपया मारून ठेकत नाही तुले. हा, मग आपली सारी मजाच गेली का रे आता? शाळेत आपण सोबत नाही जाणार, ती माय नाही राहू देणार ना आमच्या बरोबर. काय टेन्शन घेता रे? मा बाप कुठे मामाईला आणून राहिला रे? आणतच नाही म्हणते मा बाप. हा, मापाय पडत नाही माय. हा, आणत नाही म्हणते. पोलिसवाले आणू की काही आणू म्हणे. हा, अजिबात नाही म्हणे, घरी नाही पाय ठेवू देत म्हणे मामाईले. आता मग तू माय बबन्या घरी जाईन काय मग? हा, तू माय अटी नाही ना, तर बाप अटी नाही आणणार, तर मग बबन्या घरी जाईन का तू माय? हे माहित नाही गड्या मले कुठे जाईन माय तर, पण मा बाप काय आणत नाही भाऊ घरी. हा, मा बाप आणत नाही म्हणे, मी अजिबात नाही आणत. माय यायलाच नाही पाहिजे, मग कसं आपली मजा सारी चालली जाईल ना. आपल्याला आलू बोंडा, कचोरी, समोसा हॉटेलमध्ये बसायला नाही भेटणार, सोबत शाळेत नाही जायला भेटणार ना. हा, यायलाच नाही पाहिजे ती माय, लय किरकिर आहे ती माय. हे दोघे जण काही टेन्शन घेऊ नका, माय काही येत नाही, मा बाप काही आणत बी नाही. हा, आणू त्या माझून किती बी पोलीसवाले आणू की पोलीसवाले बाप आणू, माय आणत नाही मा बाप. मोतीराम बुडा सांगे बा त्या आबा, त्या मायचा बाप लय खतरनाक आहे म्हणे बा. हो, म्हणजे पहिले तो कुराड घेऊनच फिरे म्हणतात. हो, म्हणजे असं तसं बोललं की मारेच म्हणतात बा. हो, त्या आबा लय खतरनाक आहे रे. बुडच काय करणार आहे बे, आता काही नाही करत, पुरं ढिलं बोललं ते बुड. गईलं ना पुरं मा बापाच्या 4 खेप पाया बोललं ते. हे मा बाप मला सांगते ना सारं काय काय झालं म्हणून. रोज सांगते मा बाप मला संध्याकाळी, असं झालं बाबू तसं झालं. काही दम नाही राहिला बुड्या दादा. हा, खालची मान वर नाही करत. जाऊ दे ना आणलं त्या बापाला, त्या मायलेले का माय शिवायले का खरं अधूर असते रे. हा, मायची सर येत नाही बरं बापाली. हा, कसं माय पाहिजे बरं माणसाली. हो, सुखा दुःखात कामात पडते. आपण बिमार पडलं आपलं कोण करीन? हा, बाप थोडी एवढं करू शकते लेवा. माय पाहिजे पण माणसाली बे. मा बाबा ऐकत नाही आता. हो, मा बाप नाही म्हणते मामाईले आणायचं. हा, मा बापाला असं म्हटलं आणा म्हटलं मामाईले की बस मा बाप टेम्पल घेते, मग मला मारते मा बाप. हा, मा बापाला पडत नाही माय आता. नाही आणा तरी दबा मायले तर. हा, काही पाहिजे नाही माय फाय. हा, माय असली तर लय टेन्शन असते बा. हे कर ते कर, असं कर, ढमुक कर चालूच राहायचं किंगरी मांग. हा, मा मागे नाही का माय पुदाक लावते तर. हा, सारे पुदाकच लावते माय. हा जगने असाच तुला काढत राहते काहीच काही. माय आणायला लाव म्हणते बा मा बापाले. सांग बा त्याला समजून सांगायला तू. रे बा तू पाय रे बा, मा कसं सांगणं काम होतं बा. जाऊ दे बा. हा, पण त्या मायनं पोलीसवाले आणायला भाऊ. घोडदळ काय झाला तर पोलीसवाले त्या बापाला मारतील भाऊ. हा, त्या मायनं दिला एक त्या बापाचा रिपोर्ट. काही खरं नसते बा, हे पोलीसवाले काही ऐकत नसतात, झोडतातच नाही काय. नाही मारत मा बापाला. मा बाप काय कच्च्या गोळीचा चला आहे का? मा बापाला तू सोपी समजून राहिला का? असे पोलीसवाले लय पाहिले मा बापानं. हा, मा बाप काय दबते का? चाल बाबूस न्या, जाऊ दे ह्या गोष्टी होतच राहतील मा. चाल आपण खेळायला जाऊ ना. हा, तिकडे झाटेली एखादा आलू बोंडा खाऊ, उदार पादार. चाल ना, त्या बापात आहे ना खातं. चाला ना बाबा, मी तर वाट पाहून राहिलो. सोबतीच तर पाहिजे म्हणे हॉटेलमध्ये जायला. मा बापाचा खाता जाय दडसा. एक आलू बोंडा काय 2 आलू बोंडे खाऊ आपण. चला चाल. कसं खायला भेटून नाही बाबू जगने. आता खात जाय ना तू. हे रिकाम तो धंदे काय करतो म्हणतात. घेणं ना देणं. हा, आपले भागून राहिलं ना. ते बोल नको आता. झालं माझ्या चूक झाली ते ना, म्हटलं नाही. हा, चाल बाबा, आलू बोंडा खायला भेटते, खाऊन घे. बोला शांताराम भाऊ, सरपंच बोला. काय बोलवलं बा इकडे तुम्ही? काय होतं? ठेवला काही परकरण वाढू नको तू. हे मोडून टाक तू. कसं? हा, काही फंद्यात पडू नको बा. जाऊ दे, घे तिले घरात, जाऊ दे. हा, ते कसं फिरून राहिली नाही इकडे तिकडे. शिवलाय कसं आहे माहिती आहे का? हे परकरण लय वाढीन बरं पुढे. कसं हे सायाचं अटीच मोडून टाक. कसं आपल्या गावाची बदनामी होती ले. हा, तू कसं जाऊ दे. हे आता काही लक्ष देऊ नको याच्या. हे कोणाची बदनामी हो, पण माई बदनामी झाली त्याचं काय करू? माई बायको लफडेखोर, मी कशी का वागू दिले? हा, कशी का घरात घेऊ? नाही हो बा, ते अजिबात जमेना. हा, ते बबण्याच्या घरात घाला तुम्ही. तो बबण्या पाय आणि ते पाय. हा, तिचा लवर आहे तो बबण्या, तो पाय. मला सांगूच नका ती तुम्ही आता काही. त्याच्यामुळे काही समजून सांगून राहिलो की ते लफडेखोर वागू म्हणून. हा, गावातले लोक तुम्हीच थू करसान ना माथोंडा की काय गळा लफडेखोर बायको वागून राहिला तू. अरेनच लफडं गेलं तर बबंत बरोबर. हा, वरून म्हणाले असे होतात तयार, आणि वरून समजून सांगून राहील तुम्ही. पण हे पोलीस प्रकरण झालं ना गड्या, फालतू कसा अटकशील ना याच्यामध्ये. हा, हे घोर होईन बरं, हे बेकार असते ना. तुला सांगून राहिलो बा शिवलाल, कसं हे लय डेंजर असते रे बा. हा, अंदर गेला तर कोणी सोडून नाही आणणार बा तुले. काही अटकतच नाही. मी ना काय केलं, मा काय दोष नाही त्याच्यात. आता खरकटी बायको कोणी वागवून काय तुम्ही मला सांगा. हा, मला नाही पाहिजे ती मी पावती घेतो.
कोर्टानं घेईन मी 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 लय पोहोचलाव मग. हा मी काही दबणारा माणूस नाही या. हा पाशी याल तुला काहीच नाही करेल, पण कसं बाईची जात आहे बापा. बाईच्या केसेस लई म्हणजे दाबून लागतात बापा. हा घोर होते ना याच्यामध्ये. कसं तुला सांगतो आम्ही तर ऐक तू. जाऊ दे साहेब. हा हे कसं पोलीसवाल्या जायचं लोक काहीतरी कर. वागू ना छानच आहे बरं. हा नाही तर मग अंदर गेला की बाहेर येशील नाही. कोणचं घोर हो की मा घोर हो, मी आता काही दबतच नाही. हा तुम्हाला सांगतो. आता आज जर दबलो की नाही बस हे मा गळ्यातच पडीन ना हो. हे घराच्या बाहेर निघणार नाही. आणि मी खरखरी वागवत नाही. हा मला पाहिजेच नाही अशी बायको बापा. मा कानाला हातात मा गळ्यात ते बांधू नका तुम्ही. मी तिला वागवत नाही. तिच्या मायबापानं वागवा नाही तर तिकडे त्या बबण्यानं वागवा. आपल्याला सांगू नका ते आता. अरे बापा शिवलाल, तुझी बायको पोलीसवाल्यावर फिरून राहिली रगडा. तू घीच गेली मग खसखस हासे रगडा. लय पोहोचेल तुझी बायको बाबा. हा कसं कसं पुढे गेलं तर लय घोर होईन बरं. पाय ना तू पोलीसवाले म्हणत अटक करतो. फिरली तुझी बायको. मला कसं काय अटक करून आले फलानं बिस्तानं पाय बरं. हा तुझी बायको लय पोहोचेल आहे ना म्हणून तुला म्हणून राहिलो मी. अटकला तर कसं निघशील नाही ना बाई. नामदेव भाऊ पोलीसवालीचं पाहिजे. आम्ही पहिना आता काय. हा मी वागवत नाही त्या खरकटीले. तुम्हाला सांगतो त्या बबन्या गळ्यात बांधा तुम्ही. बबण्याबरोबर तिने लफडं गेलं. तुम्ही आता मला समजूनच सांगू नका. कसं हे कीर्तन ऐकू ऐकू मा डोकं मी आठवून राहिला आता. उठलं सुटलं की तेच ते. असं करू नको रे. कसं असं करू नको ना. पोरगा आहे गळा. पोराचा विचार कर. पोराला माय पाहिजे बरं. हा माय पाहिजे ना पोराला. तसं निभत नाही बरं काम. कसं जाऊ दे सायचं. एक डोळ्या लाव एक डोळ्या उघडा ठेव. नामदेव भाऊ सरपंच मला काही समजून सांगू नका. मा अंतकरण मला माहित आहे काय आहे तर. हा तुम्हाला काय सांगू मी. मला तोंडणे दाखवायला जागा राहिली राजा. खालची मान वर नाही करताय. या बहिणं कुठचं मला ठेवेल नाही. सांगा ना मी काय करू मग. जीव देऊ काय आता सांगा. मी फक्त मा पोरासाठी जिता. नाही तर मी नजलो फाशी घेतलीच ती. तोंड दाखवायला जागा आहे का. मा बायकोन लफडं गेल्या. हा सांगा ना तुम्ही. तुम्ही म्हणता बा वागो आता कशी वागू मी सांगा ना. लोक थुथू करतीलच का मा तोंडावर. सांगा बा तुम्ही. जीव देऊ का मग मी सांगा बा तुम्ही आता. हा जास्ती नाही लागतात तर जीव देतो बा मी आता. मला समजून सांगू राहिले बा तुम्ही. तिचं काही नाही करत. जाऊ दे रे बाबा शिवलाल. लढू गेडू नको बाबा. जाऊ दे पाहिला देईन काय आहे तर जाऊ दे बाबा. तुला बापा तुझ्या मनान करे भाऊ. आम्ही काही म्हणत नाही बा तुले. हा तुझे तू पाय बा काय आहे तर. झालं बा आम्हाला जेवढं समजून सांगणं होतं तेवढं सांगितलं आम्ही तुला. नाही आज लोक मी तुमचं ऐकलं नाही का. सांगा ना मी ऐकलं नाही का. कोणती गोष्ट राजा तुम्ही सांगितली ते ऐकली मी. कधी तुम्हाला नकार दिला पण आता नका बोलू राजा तुम्ही. हो बापा तू ऐकतो म्हणून सांगितलं ना तुले रे बाबा. हा जाऊ दे बा लढू नको तू. बाबा मग तुम्ही सांगा ना आता. ते गळ्यात बांधता का माया तुम्ही. हा चला पत या पोलीसवाल्याचं काय तर पो काय म्हणणं आहे द्यायचं. चला बाबा शिवलाल चा काय म्हणता बा तुम्ही. काय काल आणलं तुम्ही मला इकडे. हा काय म्हणणं काय तुमचं आता. पहिले पिसाट केलं त्या अर्चीनं. आता तुम्ही काय म्हणता. काय बबन हो कसं घाईघाईत निर्णय घेऊ नका तुम्ही. कसं आहे त्या बाईनं दिलाय तुमच्या नावाचा रिपोर्ट. ती फिरेल आहे आता. कसं तुमच्या गळ्यात घोंगडं पडीन बरं. तुम्ही अंदर गेलं कोण तुम्हाला सोडून बी आणणार नाही. हे कसं सांगणं काम आहे आमचं तुम्हाला. हो बबन भाऊ ती एक तर बाई एक नंबरची जाईल. कसं तुमचा घोर होईल. तुम्ही अंदर गेले तर अंदरच राहायचा. तुमची जमानत कोण घेईन आहे का कोणी घ्यायला तयार. तुमची बायको तुम्हाला घरात येऊ देऊन नाही राहिली. हा तुमचा सासरा तुमचा साया कोणी येणार नाही तुमची जमानत घ्यायला. मग काय करसान अटक सांगा अंदर. मग आता काय करू. ते अंगलट आली ना माया. आता पोलीस झाले तर जमा करून देतो म्हणतात ना. आता काय करू मी सांग ना. आता माझं डोकं काम करणंच बंद झालं. सांग ना तू. आता माझं घर ना तिला कुठे ठेवू मी. तिला कसं काय बाबू सांग ना मला तू. मी आता कसं बबन भाऊ गडबड करू नका. हो करा आता. म्हणा बापा मी लागल्यास तर अर्धा खर्च देतो म्हणा. पण माझ्या घरात काही मी येईल ठेवत नाही. महिन्याला 1000-2000 देऊन टाकत जा दिले. काय खर्चा पाण्यापुरते. बाबा माहीत तर खायची सोय नाही. काय होले हो करू बापा. गजाल जावं लावू रे बा मी. मीच तर कुटके मागून राहिलो गावा. ते देऊन नाही राहिलं कोणी. 4-5 दिवसाचे पाण्यात भिजू खाऊन राहिलो मी. माझी अवस्था बेकार आहे. कुकडे 1000 रुपये देऊन 2000 देऊ दिले खर्चाले. काही दिवस फक्त हे पोलीसवाल्याचा कान निपटेट लोक ना. तिने पोलीसवाले आणली नडचं आपल्या उरावर. कसं हो करा तुम्ही. हो म्हणाल काय जाऊन राहिले तुम्ही. काय दिले का पैसे दिले. हो करा म्हणा बा मी मा घरात वागवत नाही. येईल 1000-2000 देत नाही. हिनं खोली करून राहा ढमुक असं जोडाना काहीचं काही. तुम्हाला समजत नाही का हेंबाडे कामं करत राहता.
बा ते लय लागत आहे ना गड हो हो म्हटलं की ते चिटकूनच बसीन ना गुचिड्यासारखे रे बा निघणार नाही ना ते रगत पिन ना ते माय हा का सोपी नाही ना ते बापा सोपी नाही ना ते पुरे आंगलं डिन ना माय गयाशी ना फाशी घ्यायला लागेल मला आखरी शेवटी मग ते चिटकली तर सुटणार नाही. लफडं बऱ्या जास्ती लाज नाही वाटली तुम्हाला? हा घरी बायको असल्यावर इकडे दुसरी सोबत लफडं करून राहिले तुम्ही. बिनलाजासारखं लफडं केलं. आता म्हणता गुचेसारखी चिटकली तर निघणार नाही. हा लफडं करायला लागते गोड कसं वाटलं हो तुम्हाला? हा आता निपटून राहिलो तर निपटेली नाही करून राहिले तुम्ही. हेच तर चुकलं बापा मी तिच्या झाशात आलो ना काय करू मी हा ते मला लय गोड वाटली बापा अप्सरा दिशी ते मशी मेकअप करे हा आणि तेच मला फोन लाईन बाबा मा काही दोषच नाही ना मी फक्त शिवल्या घरी जात जा आता तो माझा दोस्त आहे तुम्ही जात जा आता ते मला लाईन मारे आता काय करू आता मी माणसाही जात बाबा ऐकलो काय करू हा काय घसरला ना माया. आता आले ना तुम्ही तिच्या झाशात झालं ना लफडं केलं ना तुम्ही तिच्याबरोबर. आता पोलीसवाले सबचिन सांगा म्हणा बा मी काही वागू शकत नाही पण 1000-2000 मी दिले देत जाईन अलग ठेवा म्हणा दिले. हा केस फेस काही दाखल करू नका म्हणा. कुठं जाणार बा पैसा आता कोणाला पुरवा काय मला काही सुचून नाही राहिलं बा ना आता माझं घर आहे ना वावर आहे ना काशीवर आहे बा बरं कामाला जाऊन माझं पोट भरणं राजा मुश्किल आहे तुम्ही म्हणता येईल 1000-2000 द्या कसंच काय करा बा. अरे बापा ते पोलीसवाले फिरली ना राजा. हा घर होईल ना तुमचा चला गेले तुम्ही तर कोणी सोडून नाही आणणार तुम्हाला बबन भाऊ. तुम्हाला कसं आम्ही सांगून राहिलो बा माणूस की समजून ऐका बा तुम्ही आमच्या म्हटलं. बबन भाऊ विचार करू नका तुम्ही हाच निर्णय द्या म्हणा बा साहेब आम्ही लागलं असतील 1000-2000 देत देईन म्हणा बा पण मी वागत नाही अलग ठेवीन. हा हे एवढं म्हणा तुम्ही फक्त हे कसं तरी निपटा आता. हा तुमच्या अंगाची येलाय बरं हे. तिले नवरा नाही का तो पाहिन ना शिवल्या काय आहे तर मी काय पाहू आहे तिचं हा तिने लफडं गेलं तिला खात होती आता मा काय दोष आहे त्याच्या. हा तुम्ही आमच्या म्हटलं ऐकायचं ऐका बा आपण तर काही जास्त तुम्हाला सांगत नाही समजून सांगणं आपलं काम होतं पण तुम्ही काय ऐकायला तयार नाही बा. जर बा जलात द्या नसेल तर जा बा आमचं काही म्हणणं नाही बा असं समजून सांगणं आमचं काम होतं. 2 शब्द तुम्हाला सांगितले तुमचा निर्णय तुम्ही घ्या बा. नाही भाऊ आपल्या जन तर अजिबात जमत नाही बा आपल्या जन पैसे दिले जात नाही काही नाही गेलो चालते ज्याला त्या आलेल्या का बेसन भाकर खाईन मी तडीसा. हा मग मी आता ऐकतच नाही काही. हा मी चाललो आता वापस चला तडीसा. हा काही दोष नाही ह्याच्यात मी डायरेक्ट सांगीन पोलीस आले तटी जाऊन. हा की मा काही दोष नाही बा हे लफडं करायची काही झाली तीनच मला कसं फसवलं. हा हे लय चालवाच आहे हे तुम्हाला कसं सोपी वाटली काय. हा मी काही दबत नाही मग आता मी तिला काही रुपये फेकून नाही मारत आता जे होईन ते होईन पाहून घेईन आता. हा बा तुमचं तुम्ही पावा आपल्याला काही घेणं देणं नाही बा सांगणं होतं तुम्हाला सांगितलं. हा तुमचं तू बापून नाही तुमचं आता. बबन भाऊ तुम्हाला जसं करणं असेल तसं करा बा. हा चला बा तिकडे आता. हा जे काय करायचं आहे करतो मी काय करायचं आहे करतो. काय तो समजून सांगायला ते मला सांगतात. हा तिने सांगा ना दलिंदरले त्या बाईले सांगत कोणी समजून मला. बबन्या बेसन भाकर खातीर भोजाती जेला जातात आता काही खरं नाही बबन्याचं. आपल्याला काही घेणं देणं नाही आपण सांगितलं त्याचं समजून त्याचं तो पाहिजे आता. हो मोतीराम बापा हो त्या वायरीनं पोलीसवाले आणले रे बापा गावात. टोळा करत गाडी आली ना बा पोलीसवाल्याची रे. तू या पोराला गुतवतात गड्या हे शिवलेले गुतवतात गड्या हे पोलीसवाले घेऊन जातात गड्या आता काही खरं नाही गड्या त्या पोराचं आता. मग पोलीसवाले आलेत काही नवई आहे का गड्या. हा नवई आहे का काही. अरे तो तिचा नवरा आहे आणि ते त्याची बायको आहे ते त्याचं ते पाहिजे. हा पोलीसवाले आणू की कलेक्टर आणू मले काय करा लागते घेणं देणं मले काय सुख दुःख आहे त्याचं. काय लेका काय हेंबाळ्या आणि बोलून राहिला रे बा तू. पोलीसवाले आले ना बाबा. हा त्या बोबण्या बरोबर त्या पोराला नितीन नाहीच का आता. अरे मी काल हेंबाळ्या आणि बोलू रे हा कामा पोऱ्या का झपेल होता घरी. हा बायको लफडं करून राहिली तिथं. हा याला दिसलं नाही का याच्या डोळे लायल होते का पट्ट्या लायल होते का याच्या डोळ्यात. हा एवढ्या दिवसाचं त्याला समजलं नाही तर. हा एवढाचा माणूस कोणताच निष्काळजी नसते झपेल नसते का. हा मूर्खाला समजायला पाहिजे ना बायको जे चलन हा ते राहते कशी साडी कशी घालते काय घालते याच्यावरून तर समजते माणसाली. हा लिपस्टिक पावडर किती वेळेस लावते काय होते. हा की जे ढोंगडे काय आहे हा समजते की नाही माणसाली. समजत नाही असं थोडी आहे. समजते तर सहीच म्हणा माणसाले पण त्याच्या लक्षात नशीन आलं शिवल्याच्या. साऱ्या गावात आता हुशार आहे तो मग त्याला ह्या गोष्टी कशाने समजल्या आपल्या घरात भोग पडून राहिलं म्हणून. हा साऱ्या गावात आता हुशार आहे महापोऱ्या. मायबापाला कसं काढून द्यायला समजलं त्याला ढुंगणा लाता मारायचं. मी तुमचा नाही तुम्ही माय नाही इष्टेसाठी वावरासाठी कसा माझं नांदते हातात कुदते. हा आता कोण नाही करून राहिला काय. जाऊ दे ना गड्या मागच्या गोष्टी काय उकळून काढता. आता तो पाय बा कसं त्या गोयाला फाशी लागेलाय गड्या. त्याची बायको बोताल निघली तो बबन्या गोठणार राहून राहिला काय म्हणजे काय समजून नाही राहिला काय आहे तो भानगड.
कसा आहे गड्या, मागच्या पुढच्या गोष्टी तर निघतीनच गड्या. तो घटणारा तिकडे की तिले सोडून देऊ, मला काहीच घेणं देणं नाही. त्याची बायको वागो ना वागो, मला काय करावं लागते, काय सुख दुःख आहे रे. हा, मला कोणतं सुख आहे त्या पोऱ्यापासून सांग ना तू मला. हा, तू मला वागत नाही, दायदाना देत नाही, मावावर मी खाऊन राहिलो. हा, मी रुपया त्याला खडकू मागत नाही. तुला तर माहिती आहे सारी कंडिशन माही कशी आहे. नाही ते तू म्हणणं बरोबरच आहे म्हणा, पण तू वायरी किती वताल बा. तिला एक पोरगा असल्यावर ती लफडे करून राहिली, तिला लाज वाटायला पाहिजे होती. माझ्यासारखा बाळाचा असे खेट्ट मारले असते, घराबाहेर निघून असते दिली, खोलीत कोंडून ठेवली असती तर बस तिकडच्या तिकडेच स्वा. आपण बोलून काही फायदा आहे काय. हा, ज्याची बायको त्याला काही पडलं नाही, त्याच्या इज्जतची काही पडेल नाही, त्या शिवल्याले मापोऱ्याले. हा, आपण किती काही म्हणून फायदा आहे काय. हा, त्यापेक्षा मी म्हणतो तो विशेष बंद करून टाका. काही घेणं देणं नाही, त्याचा पाप पुण्य तो पैसे सायाचा. हा, आपल्याला काय करावं लागतं, कोणाकोणा टेन्शन घेत बसता ना आपण. जाऊ दे बा, तू काही मदत करू नको. कसं त्याच्याबरोबर तूही कमी, तुली मान खाली घालून चालायला लागेल. आता जरी तू टाईट करून चालून राहिला. हो बा, काही मी टेन्शन घेत नाही. चला बा, या तुम्ही या. मी काही त्याला मदतही करत नाही, मग काही कोणी लागत नाही. तो चाल बा, चाल येतो मग आम्ही. बा हो, तुम्हाला काय सांगू बा हो, मा इज्जतचा तर पुरा धिंगाणा व्हायला. तोंड दाखवायला जागा नाही. जो तो म्हणून राहिला तुमची वायरी कशी, तुमची वायरी कशी. हा, तोंड दाखवायला जागा आहे का मुली. हा, नाही पटत माया द्यायचं माया, तरी पण लोक मलाच म्हणतात ना. हा, आले का मी बाजारात जायच्या लायकीचा राहिलो ना, चौकात बसायच्या लायकीचा राहिलो, कुठलंच ठेवलं नाही येणं दलिंदर ना. हा, हे अशी वायरी. हा ना, बुवा पोऱ्या पालू खोशा सायाचा बिन लाजा वानाचा. बायकोवर लक्ष नाही देता आलं, काय काय बांगड्या घालेल्या होत्या काय माहित. तिनं नाचवलं तर नाचन हातलं हे म्हणा आता दाबून. तिच्या पायी आमची इज्जत कमी, यायच्या पैसा आहे यायच्या. मला मान खाली घालून चाला लागून राहिलं, पण कोणी आलं कसं बापा छत्ती आळा लागते. नाही नाही, मला काही घेणं देणं नाही, ढमोक नाही लोकांना सांगायला लागते बापा. पण अंदरून तर पुरा मी खाक व्हायला तुटेला, मला माझं धुपूट पोहून राहिलं. पण आता काही करू शकत नाही मी. देवा जाऊ दे. मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असायचं चॅनल सबस्क्राईब करा बा. फक्त माझ्यासाठी बा. हां, कसं शेतकऱ्याचा पोरगा आहे बा, निशांत न्या पुढे.